आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशी शांत हो, मला काही कळतच नाही. ही कसली शिक्षा मिळते आपल्याला? आपण कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून देव हे दिवस दाखवतोय आपल्याला. सरिता मला सांग, आपण काही करू शकतो का? मला कळतंय हो. बघा, सगळं सामान बांधाबांध करून तयार आहे, सगळं भरून झालंय. अहो पण जायचं कुठे? असं आपण कसं किती दिवस राहणार आहोत मला सांगा. माझं तर डोकंच काम करत नाहीये. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव, तोच काहीतरी मार्ग दाखवेल आपल्याला. माझा तर विश्वासच उडालाय त्याच्यावरचा. एक गोष्ट चांगली घडत नाही आपल्या आयुष्यात. आणि मला एक सांगा, आपण हे घर सोडून गेलो हे आराध्याला कळणार नाहीये का? अहो एक ना एक दिवस तिला नक्की कळणार आहे. आणि त्यावर तिने काही विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? हे बघ, आपण तेव्हाच तेव्हा बघू. असं कसं म्हणता हो तुम्ही? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आपली. पण आता वहिनींचीच इच्छा नाही म्हटल्यावर इथे राहणंही बरं दिसणार नाहीये. पण मग आपण जायचंय कुठे? मला असं वाटतं आपण ह्याविषयी आरूला काही नाही, आरूला काही कळता कामा नये. अहो नाही तर वहिनी तिला नाही, नको. तसाही मला आरूला आणखी कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. हे बघा, तुम्ही ना जास्ती चिंता करू नका. देव करू आणि त्या बाईला लवकर उपरती हो म्हणजे झालं. वा, कसला एवढा घमघमाट सुटलाय? काही स्पेशल बनवलंय का आज? आज नाश्त्याला स्पेशल साबुदाणा वडा आहे. अरे वा, साबुदाणा वडे, ग्रेट. कारण आज आजींचा उपवास आहे. आराध्य डार्लिंग, आपल्याकडे ना असं ऑइली कोणी खात नाही सकाळी सकाळी. यशोधरा, तुझ्या रिस्ट्रिक्शन मुळे खाता येत नाही ग, पण कधीतरी खायला काय हरकत आहे? आणि आजचं म्हणशील ना तर साबुदाणा वड्याचा जो काय वास येतोय ना, तर मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी खाणारच आहे. सुनबाई, तुम्हाला ही पण कला अवगत आहे? अहो डॅड, तुमची सून ऑलराऊंडर आहे. किती घाई कौतुक करायची. आता फक्त पाहिलेत, खाऊन तर बघा चव कशी आहे. ऑल राईट. यशोधरा, नुसत्या दिसण्यावरून नाही तर वासावरून कळते खमंग झाले असणार वडे. प्रश्नच नाही. आलेच घेऊन. हो. थँक्यू. अरे थँक्यू. हा, वा. एक घे आजी. हो. वा, अरे अरे अक्षय, सावकाश. सावकाश, गरम आहे. नाही, आय मीन छान झालेत, एक नंबर. थँक्यू. सुनबाई, कमाल केली तुम्ही. हा, मस्त. 100 पैकी 100 गुण. वा वा, मी असे साबुदाणा वडे आधी कधीच खाल्ले नव्हते. वा. रिअली? मम्मा, प्लीज टेस्ट करा ना. नाही, आम्हाला खायची काही गरज नाहीच. सगळे इतके कौतुक करतायत म्हणजे छानच झालेत. राईट. तुझ्या आईने तुला खूप काही शिकवलंय. राईट. या बिफोर आय फॉरगेट, श्रेयस, टेंडर प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ते टेंडर नीट भरलंय ना? आपल्यालाच मिळणार मम्मा. सगळ्यात कमी प्राइस कोट केली आपण. गुड. यू नो व्हॉट श्रेयस, आय वॉज थिंकिंग, आराध्या, म्हणजे हे बघ ना, आता
तू स्वतः तुझा एक बिझनेस सांभाळतेस आणि पुढे जाऊन ऑफकोर्स तू श्रेयसला मदत करशील, आपलाही बिझनेस सांभाळायला लागशील. तर मग जे पुढे जाऊन करणार ते वाय नॉट नाव. आय मीन तुला जर वाटत असेल तर यू कॅन जॉईन द ऑफिस. ऑफकोर्स श्रेयसशी बोलून घे एकदा. नाही, माझ्याशी बोलायची काहीच गरज नाहीये. अहो, तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. माझ्याशी डिस्कस करायची किंवा मला विचारायची काही गरज नाहीये. राईट? थँक्यू श्रेयस, थँक्यू ममा. तुम्ही दोघंही माझ्यावर एवढा विश्वास दाखवतायत. सो मी आपलं घर आणि बिझनेस दोन्ही व्यवस्थित सांभाळेन. डोंट वरी. हेच आवडतं आम्हाला तुझं कॉन्फिडन्स. आता स्वयंपाकघर घर तर सांभाळलं आहेसच. आय एम शुअर बिझनेसही तसाच सांभाळशील. यशोधरा, अगं तू टेन्शनच घेऊ नकोस. तुझ्यासारखीच हुशार आणि कर्तबगार आहे तुझी सून. आई, ते आमच्या लक्षात येतंय. ग्रेट. देन आराध्या, या टेंडरशी रिलेटेड एक महत्वाची गोष्ट आहे, ती आम्ही तुला ईमेल करतो. संजय, मेल पाठव. हो ताई, लगेच पाठवतो. ओके ममा, मी बघते सगळं. कालपर्यंत माझ्या काम करण्याला विरोध करणारी बाई आज अचानक मला एवढं मोठं प्रोजेक्ट हँडओव्हर करते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय, शोधून काढायलाच हवं. या सावकाश हा, सांभाळून. निघाला पण एवढं थांबा. नाही म्हणजे तुम्ही तुमचंच घेतलंयत ना? बहिणी, अहो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्या सामानाची जडती घेऊ शकता. नाही, त्याची काही गरज नाही. एक मिनिट. हे असू द्या, असू द्या वहिनी, गरजेला उपयोगी पडतील. वहिनी, आमच्या पडत्या काळात तुम्ही आणि भाऊजींनी तुमच्या या घरात आम्हाला आश्रय दिलात. तुमची इच्छा नसतानाही आम्हाला इथे राहू दिलं. खूप उपकार झाले तुमचे. पण आता आमच्यामुळे तुम्हाला आणखी त्रास नको म्हणूनच आम्ही जातोय. ह्याची आता खरंच गरज नाही लागणार वहिनी. अहो, सख्ख कोणी करणार नाही ना इतकं तुम्ही आणि भाऊजींनी आमचं केलं. पण म्हणतात ना, काडीच्या ओझ्यानी उंटाची पाठ मोडते, असं होणार आहे आमचं. मान्य आहे, आत्ता आमच्याकडे पैसे नाहीयेत, राहायला घर नाहीये, पण कष्ट करायची तयारी आहे आमची. आणि पैसा काय हो, आज आहे उद्या नाही, पण शिक्षण कायम असतं. मी शिकवण्या करून 4 पैसे कमवीन, प्रामाणिकपणे कष्ट करीन. वहिनी, तशाही आमच्या गरजा खूप कमी आहेत हो, आणि त्यामुळे हाव नाहीये कुठच्याच गोष्टीची. आणि कष्टाचा पैसा नेहमीच आयत्या सहज मिळालेल्या पैशांपेक्षा जास्ती मोलाचा असतो, नाही का? असो, येतो आम्ही. चला हो. ताई, बरं झालं तू आलीस. मी ऑफिसला निघते, तू प्लीज इथे लक्ष ठेव, ठीक आहे? हो ताई, तू काळजी नको करूस. काय झालं, तू सहज आलीस की तुला काही बोलायचंय? नाही म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की तू ऑफिसला जाशील म्हणून. काम आहे म्हटल्यावर आता जावं तर लागेलच ना. यशोधरा म्हणाली म्हणून ना. पण खरं सांगू, माझं मन सांगतंय की काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय ती माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकणार नाही. मलाही सेम डाऊट आहे. तिचा काहीतरी प्लॅन आहे
हे नक्की. करेक्ट आहे, पण आता तो प्लॅन काय हे शोधणं जास्त गरजेचं आहे. ते आपण करूच ताई. पण तिकडे सगळं ठीक आहे ना? अगं हो, सगळं ठीक आहे. किती प्रश्न विचारशील शाहू? अगं आई, काळजी वाटते म्हणून. आणि एक मिनिट, तू कुठे आहेस? बाहेर आहेस का कुठे? अगं हो, अगं नाही म्हणजे बाबांना घेऊन मी क्लिनिकला चाललीये. डॉक्टरांनी आज रेग्युलर चेकअप साठी बोलावलं होतं. आई तू खरं बोलतेस ना? नाही म्हणजे तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? अगं काय लपवणार? काही आहे का माझ्याकडे लपवण्यासारखं? आम्ही खरंच क्लिनिकला निघालोय अगं. बरं, मी पण असाच सहज कॉल केला होता तुला. तू एक काम कर, क्लिनिकला जाऊन ये, मग मला कॉल कर, ठीक आहे? हो ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. ठेवते फोन. हा हो. चक्कर येते मला. अहो सांभाळा स्वतःला. आपण जरा पुढे सावलीत जाऊन बसूया. सांभाळा ना स्वतःला. अहो काय होतंय तुम्हाला? अहो अहो उठा. अहो अहो काय झालं तुम्हाला? अहो उठा ना, डोळे उघडा. देवा, मी पाणी आहे का तुमच्याकडे? पाणी द्या ना लवकर. अहो डोळे उघडा. हो उठा ना, मी तुम्हाला आधार देते. तुम्ही जरा बसण्याचा प्रयत्न करता का? उठा ना. अहो असं काका काका उठा. तुम्ही काय होतंय? तुम्ही ओके आहात का? तुम्ही ओळखलत का मला? काका अचानक गाडी समोर आले होते माझ्या, आठवलं का तुम्हाला? काका तुम्ही उठा आधी. उठा. सावकाश 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 सावकाश. बरं वाटतंय? आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. चला. नाही 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 नको. मी 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 मॅनेज करते. काकू मी तुमचं काही ऐकणार नाहीये. मागच्या वेळेला मी ऐकलं होतं ना तुमचं. काकांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. तुम्ही काही मनात आणू नका. चला या या. उठा काका. सावकाश. हो सावकाश उठा. सावकाश सावकाश सावकाश. या बसा का. या सावकाश. भाऊ जरा सामान ठेवाल का? बसा. सावकाश बसा. तुम्ही बसा का. हा. सावकाश. सुनबाई. अहो सुनबाई, दमला? नाही, इतक्यात दमून कसं चालेल? आता तर सुरुवात आहे. सासूबाई, मी फक्त दमले, हरले नाही. उत्तर नेहमी तयार असतात नाही? ऑलराऊंडर. बट डू यू रिमेंबर, तू आम्हाला हेही सांगितलंयस, घर आणि ऑफिस दोन्हीची जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पडशील. ते तर मी सांभाळते. सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते. मग चेहरा असा काय? हा, प्रेशर हँडल होत नाहीये का? प्रेशर, ऑफिसच्या कामाचं प्रेशर मी कधीच घेत नाही. आई बाबांची काळजी वाटते, त्यांचा विचार करते. ओ ओ सॉरी, डोंट माइंड. आय मीन जस्ट फॉर माय इन्फॉर्मेशन. खऱ्या आई बाबांची की खोट्या आई बाबांची?
तुम्हाला माझा भूतकाळ उकरून काढायचा असेल ना तर काढा, पण माझ्या भूतकाळाबरोबरच तुमच्या भविष्यावरही अनेक प्रश्न उभे राहतील हे विसरू नका. ओके. भूतकाळ जर तुझ्यासाठी संपलाय तर भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा संपल्या. तुझे आई बाबा पण, राईट? मम्मा, आई बाबा, What nonsense is this? मिस्टर अँड मिसेस देसाई श्रेयस बरोबर? हे आराध्याचं तर काम नसेल ना? अरे श्रेयस, कोण आहे ते? मम्मा, हे काका बिचारे सारखे आजारी असतात. मागच्या वेळी अचानक माझ्या गाडी समोर आले होते आणि आज चक्कर येऊन रस्त्यात पडले होते. मी मागच्या वेळी त्यांना विचारलं होतं की मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का, तुम्ही कुठे राहता, तर त्यांनी मला काही नीट सांगितलं नाही. आजही मी तेच विचारलं पण तरी ते काही सांगत नाहीयेत. मला असं वाटतंय त्यांना सांगता येत नाहीये किंवा त्यांना संकोच वाटतोय, पण त्यांचं आपलं असं कोणी नाहीये या शहरात. म्हणून मी त्यांना घरी घेऊन आलोय आपल्या. अगं बाई, हे कोण? अगं आई, कोणी नाही, म्हणजे श्रेयस तुला माहिती आहे ना, बेघर आहेत हे. श्रेयसला दया आली, आपल्या घरी घेऊन आला. अगं आजी, मी चाललो होतो तर मला रस्त्यात अचानक गर्दी जमा झालेली दिसली तर मी थांबलो. तर हे काका चक्कर येऊन पडले होते बिचारे आणि मग मी विचारलं की काय झालं म्हणून. तर मग खूप चांगलं केलंस बाळा. बरं, ह्यांना काही चहा पाणी वगैरे दिलं? अगं उत्तम, काय त्यांना चक्कर आली होती, ही नीट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पाठवायचं, इथे काय घेऊन आलास? मम्मा, मी घेऊन गेलो त्यांना हॉस्पिटलमध्ये, आपल्याच डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना विश्रांतीची गरज आहे, कुणीतरी त्यांची काळजी घ्यायला हवी आहे, म्हणूनच तर आपल्या घरी घेऊन आलो. Oh, wonderful. See, I have some brilliant suggestion. यांना आरामाची गरज आहे ना, यांना खूप छान आराम कुठे मिळेल ते आम्हाला माहिती आहे. वृद्धाश्रम आपणच फंड करतो, आम्ही तिथे फोन करतो, उत्तम व्यवस्था होईल त्यांची. राईट संजय? या. नाही, कशाला? आपलं घर कुठे लहान आहे आणि तसंही हे दोघंच आहेत तर आपल्या बरोबर राहतील ते इथे आरामात. आमचं घर म्हणजे काय वृद्धाश्रम वाटला तुला? मम्मा, दोघच तर आहेत, दोघ जण घरी राहिल्याने वृद्धाश्रम कसं होईल? आणि थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. श्रेयस, कम ऑन. अरे ऑलरेडी अनोळखी माणसांसाठी खूप केलंयस तू. आय थिंक दिस इज इनफ. मम्मा, मी कोणावरही उपकार करत नाहीये. एवढं मोठं घर आहे आपलं, आपण 4 माणसं राहतो घरात.
2 जण वाढल्याने काय फरक पडणार आहे? ऍटलिस्ट माणुसकी म्हणून तरी. अरू, असो, भूक लागली असेल तुम्हाला. बाबांच्या औषधांची वेळ झाली. मी तुमच्या जेवणाचं बघते. आणि प्लीज आता फार विचार करत बसू नका. आराम करा. चल श्रव. अहो, आपल्याला इथून लवकरात लवकर निघालं पाहिजे हो. अरूच्या सासरीतही यशोधराबाईंच्या घरी राहणं हे त्यांच्यासाठी खरंच चांगलं नाहीये. काय रे, गेट टुगेदर झालं का? आई, तुमची ना चेष्टा करण्याची सवय काही जात नाही. अरे चेष्टा कसली त्यात? बऱ्याच दिवसांनी तुम्ही बाप लेक एकत्र बसून छान गप्पा मारत कॉफी प्यालात. याला गेट टुगेदरच म्हणायचं, नाहीतर काय? हे मात्र खरं आहे. श्रेयस बरोबर गप्पा मारून ना खूप फ्रेश वाटलं मला. आणि आई, आजचं त्याचं वागणं बघून मी कमालीचा हैराण झालो आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने. मला सुद्धा भीती वाटतच होती. ही यशोधरेच्या पावलावर पाऊल ठेवून ही पोरं चालतात की काय, पण नाही. किमान माणुसकी तरी आहे त्यांच्यामध्ये, हे बघून अगदी समाधान वाटलं बघ जीवाला माझ्या. हे सगळे तुमचे संस्कार आहेत. आता त्यांचं नशीब चांगलं की आपलं हे मला माहित नाही, पण यशोधराचे संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत हे महत्वाचं आहे. आपलं पण नशीब चांगलंच म्हणायचं या बाबतीत. आणि तसं यशोधरेचंही नशीब चांगलंच आहे. कारण श्रेयस आणि अक्षयला अजून तिचं खरं रूप कळलेलं नाहीये. ती काय करू शकते याची कल्पना नाही आली आहे त्यांना अजून. जाऊ दे नाही, घरात जरा शांतता आहे ना, ती बरी आहे. ही वादळापूर्वीची शांतता नसली म्हणजे झालं. आज ना उद्या यशोधरेबद्दल मुलांना सांगावंच लागणार आहे. ती वेळ येणारच आहे. तुझे आजार पण आलं ना मध्ये, म्हणून आपली शोध मोहीम थंडावली. आजार पण केव्हाच पळालं. आता ठणठणीत बरं आहे मी. लेकाबरोबर कॉफी प्यायलो ना, त्याचा परिणाम असावा बहुतेक. पण आई, आता मी प्रत्येक गोष्टीत ना बारीक लक्ष घालणार आहे. मला सुद्धा वेगळ्याच गोष्टीचा घोर लागलाय. अरे काय? नाही म्हणजे बघ ना, श्रेयसच्या मर्जीनुसार यशोधरेने त्याचं लग्न लावून दिलं. आता ती अक्षयच्या मागे लागणार लग्नासाठी. ती तिची मैत्रीण आहे ना कोणती, मोनिशा, आणि तिची ती मुलगी, तिच्या बरोबर लग्न लावायचंय तिला. मला ती अजिबात आवडत नाही. आई, खरं सांगू का, मलाही ती आवडलेली नाहीये. पण अक्षयला सुद्धा तिच्याशी लग्न नाही करायचंय. आणि मी त्याला सांगितलंय, मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आपल्या अक्षयला सुद्धा ना आराध्यासारखी सालस, हुशार, सुंदर अशी मुलगी मिळायला हवी. आराध्याने किती आपलंसं करून टाकलंय ना आपल्याला. खरंच लाघवी पोर आहे. हे मात्र खरं आहे. श्रेयस म्हणतो ना की माझी बायको ऑलराऊंडर आहे. पण आई, खरं सांगू का, आराध्यासारखी सून मिळायला खरंच नशीब लागतं. खरंय. चंपू अजून कसा आला नाही कोणास ठाऊक. किती वेट करायचं याचा. हाय अक्षय. हाय. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? आधी बसून तर घे प्लीज. बरं, तुझ्यासाठी काही ऑर्डर करू? नाही, नको. मला काही नको. कोल्ड ड्रिंक्स वगैरे? बाय द वे, छान दिसतोयस तू. ते सगळं सोड. तू मला आधी सांग, तू इथं मला का बोलवलंयस? तुला काय सांगायचंय? आणि प्लीज लवकर बोल, मला वेळ नाहीये, मला काम आहे खूप. ऍक्च्युली मी तुला इथे भेटायला बोलवलंय त्याचं कारण खूप वेगळं आहे. काय? श्रावणी. तू श्रावणीला कशी ओळखतेस? नाही, मी पर्सनली नाही ओळखत तिला, बट तुझ्या आणि तिच्या
सॅड लव्ह स्टोरी बद्दल मला कळलं आणि तुला माझ्याशी लग्न का करायचं नाहीये हेही कळलं. आय एम सॉरी अक्षय, आय एम रिअली सॉरी. प्लीज. मला असं कळलं की तुझं श्रावणीवर खूप प्रेम होतं, बट ऍक्सिडेंटमुळे. शनाया, शनाया प्लीज. हे बघ, आय नो तू बोलू शकत नसलास ना तरी तुझं अजूनही श्रावणीवर खूप प्रेम आहे आणि म्हणून तू तिला विसरू नाही शकत. शनाया प्लीज स्टॉप इट. शनाया प्लीज. अक्षय प्लीज प्लीज मला आज बोलू देत. हे बघ, आय नो मी तुला खूप त्रास दिलाय, बट लेट का होईना मला हे रिअलाइज झालंय की तुझ्या आयुष्यात श्रावणीची जागा मी नाही घेऊ शकत. फक्त तू नाही शनाया, श्रावणीची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच कधीच घेऊ नाही शकत. हे बघ, मी तुला फोर्स नाही करत आहे आणि मला माहितीये की तुझं श्रावणीवर खूप प्रेम आहे, तसंच मलाही तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत. आणि तुला माहितीये माणूस प्रेमात असला की चूक बरोबर असं काही नसतं. आणि मी जे वागलीये ना ते मी माझं प्रेम मिळवण्यासाठी वागलीये. तरी तू खूप चुकीचं वागलीस शनाया. आय नो अक्षय, मान्य आहे मला आणि मला त्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा होतोय. पण मी इतकं वाईट वागूनही तू आज मला भेटायला आलायस, माझं बोलणं ऐकून घेतलंस आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमात आहे. अक्षय हे बघ प्लीज, मी तुला काहीच फोर्स करणार नाहीये, माझ्याशी लग्न कर असंही म्हणणार नाहीये, बट ऍटलिस्ट ही चूक सुधारण्याची एक संधी तर देऊ शकतोस ना तू मला. प्लीज अक्षय. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? हे बघ, मी तुझी बायको नाही बनू शकत, बट ऍटलिस्ट मी तुझी एक चांगली फ्रेंड तर बनू शकते ना. दुसरं काही नाही, पण आपल्यात फ्रेंडशिप होऊ शकते ना. नाही, ते आता शक्य नाही. मला माहिती अक्षय, तू हे सगळं रागात बोलतोयस आणि मला हेही माहितीये की एवढ्या मोठ्या लॉस नंतर तुला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे. तुला आधार देणारं, तुझी काळजी करणारं कोणीतरी हवंय. आणि म्हणूनच फ्रेंड्स. शनाया, मला तुझी काय कोणाचीच गरज नाही आणि प्लीज प्लीज माझा वेळ वाया घालू नकोस. नो वरीज अक्षय सरनाईक, ही तर सुरुवात आहे. आज तू माझा हात झटकून गेलास, पण लवकरच तू माझा हात मागायला येशील आणि तेही स्वतःहून. आय प्रॉमिस.